नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. व्हिडिओवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, कारण असेच नवीन आणि तुमच्या फायद्याचे व्हिडिओ आपण रोज घेऊन येत असतो. काळामध्ये विषय काय झाला ना माहिती आहे का, स्कॅम हे खूप होत आहेत. आता पहिले स्कॅम कसा होता माहिती आहे का, त्याला एका माणसाचा कॉल यायचा किंवा एखाद्या व्यक्तीचा कॉल आला की आपण त्याला उचलायचो. कॉल उचलल्याच्या नंतर तो आपल्याला काहीतरी विचारायचा किंवा काहीतरी आपल्याला विचारायचा. उचलल्याच्या नंतर तो आपल्याला काहीतरी विचारायचा आणि मग आपण त्याला सगळे आपली डिटेल सांगायचो, कारण त्याने आपले बँक अकाउंट हे हॅक व्हायचं. त्यावेळेस एवढं स्कॅम वगैरे हे कोणाला माहीतही नव्हतं. पाहायला जर कधी गेलं तरी हे वातावरण दिवसांदिवस खूप वाढत चाललंय. कुठं तरी थांबायला हवं, यासाठीच आमचे सर्वांचे प्रयत्न असतात. तर आपल्याला फोन करतात, काहीतरी आपल्याला लालूच देतात, लॉटरी वगैरे काहीतरी, आणि आपण काय करतो, आपण त्यांना सगळे बँक डिटेल वगैरे सगळं शेअर करून टाकतो. तर काय होतं, मग आपलं बँक अकाउंट वगैरे काही हॅक झालं तर आपण त्याला दोष देत बसतो. मग जेव्हा तो तुम्हाला विचारत होता तेव्हा तुम्ही झोपलेले असतात का? काळजी घेणं तुम्हाला फार गरजेची आहे. आता तर त्यांनी एक नवीनच ट्रेंड आणलाय. ते काय करतात, व्हॉट्सअपवरती लिंक पाठवतात, SMS वरती लिंक पाठवतात आणि त्या लिंकला आपण टच केलं की बस सगळी डिटेल आपली त्यांना चालली जाते. गोष्टीपासून सगळ्यात आधी सावध राहा. कोणालाही आपली डिटेल वगैरे काहीशी शेअर करू नका. सावध राहायला शिका आणि सगळ्यात आधी विचारपूस करत जा की तुम्ही कोण आहे किंवा तुम्ही आम्हाला कॉल कशासाठी केला. राहिला विषय, याला थांबवायचं कसं, तर सगळ्यात आधी काय करायचं, तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा असा स्कॅम वगैरे काही कॉल आला तर सगळ्यात आधी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करायचा. त्याला विचारायचा प्रयत्न करायचा की तो कुठून बोलतोय. तो माणूस आपल्या पाहुण्यामधला निघाला किंवा खात्रीचा माणूस निघाला तरच त्याला काहीतरी सांगायचं. पेमेंटचा इश्यू असला तर, नाहीतर काही गरज नाही. कोणतंही कार्ड असेल, जिओ असेल, एअरटेल असेल, त्या कार्डाला एक सेफ्टी व्हॅकेशन लावा, जेणेकरून तुम्हाला कोणते स्कॅम कॉल्स आले तर तुम्हाला एक डेस्टिनेशन दिसते की हा स्कॅम कॉल आहे. समोरच्याने जर बँक डिटेल वगैरे विचारलीस, OTP वगैरे विचारलंस तर चुकीचं सांगायचं, म्हणजे आपल्याला कळतं की समोरचा स्कॅम आहे का काय. म्हणजे चुकीचं सांगल्याच्या नंतर त्याच्या डोक्यामध्ये एक बत्ती भेटते की यार याने चुकीचं का बरं सांगलं, याला कळायला वाटतं. मग तो आपल्यासोबत असं कधीच करत नाही. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि याची काळजी घ्या. आणि नेक्स्ट व्हिडिओ आपला कशावरती अपलोड करायचा मला कमेंट करून सांगा. तोपर्यंत जय शिवराय.